झालं मला एका झाडाला. बर. असे 11 झाड आहे सगळे टोटल. 1100. हो. बर बर. आता म्हणलं मग तुम्हाला मी फोन केला, म्हणलं पहिला नेला तुमच्या हाताने करायचा, बस माझी इच्छा पूर्ण झाली परत. नाही तुमच्या आवाजात दम आहे हो शेठी, विषय नाही तुमच्या आवाजात दम आहे बघा, काय नाही बघा. तो म्हणतो फक्त मला सांगा कधी मला, म्हणून त्या दिवशी तुम्ही असतानाच मला गाडी भरायची. पण आता नाशिकला 1-2 दिवसाचा दौरा आहे, त्यामुळे आता मला थोडस तुम्ही हे सगळं अडचणीतच म्हणजे हा विषय आला तर तुमच्यासाठी. मला नाही अडचण नाही, कारण तुम्ही सांगा ना, मी आणखी 15 दिवस मी थांबलोय, आणखी तुमच्यासाठी मुलं 8 दिवसामध्ये थांबा तयारी माझी. आणि विश्वास एवढा आला आम्हाला. नाही, मालाचं नुकसान आपल्याला करून नाही थांबायचं. मी नाशिकचा दौरा आटपून इकडे येईल वाटलं असतं परत. हा मग फक्त मग मी तुम्हाला कधी कॉल करतो त्या हिशोबाने मला माल भरायला मग राहायचं. ठीक आहे. आता मला नेमकं 2-3 दिवसाचं काम आहे, पाहतो कसं होतंय मी तिकडं. म्हणजे चालतंय मग असं माझा शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत. आज तर शनिवार आहे. हो. हा साधारणतः मी गुरुवारी असेल असं मला वाटतंय मी पुण्याकडं. ठीक आहे, मग मी बुधवारी तोडतो, गुरुवारी नेला मला नक्की सांगतो. हा, कारण 2 दिवस मला तिथे थांबावं लागणार आहे. काहीच अडचण नाही, बिंदास. हा, मला तुमच्या हाताने पहिला निलाव घ्यायचा, माझी इच्छा. मला तुमच्या हाताने निलाव घेऊन व्हिडिओ करून मला सगळ्या लोकांना दाखवून द्यायची, मला देव माणूस सापडाय पहिल्याच वर्षी. नाही साहेब, मी खरंच माल दिलता, मी 94 रुपये माल दिलता. पण त्या दिवशी मला काय देवाने बुद्धी दिली, मी डायरेक्ट गाडी चालू करून पुण्याला आलो. तुमची भेट झाली पुण्याला मला लकीनी. कुठलं गाव तुमचं? मी जामखेड. आपण लाईव्ह केलं तर सर. हा जामखेड, बरोबर. हा लाईव्ह केलं तर मी स्टेटस बी ठेवतो, 8 दिवस स्टेटस होतं माझं कंटिन्यू फेसबुक व्हॉट्सअपला. त्याला बर कुणी फोन करायचे. हा, नाही म्हणलं मला देव भेटले तर मी देवाच ऐकणार, पण काय माहित नाही मला तुम्ही. एक लक्षात आहे, देव वगैरे काय नाहीये. आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचे दुःख जाणणारा माणूस आहे, एवढंच आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला काय कळत नाही, कारण शेवट व्यापारी पैसा कमावतो. शेठजी विषय ऐका ना, आता पण शेतकऱ्याचा इतका कुणीच विचार केला नाही भल्याचा. हा, आता मी माहित स्वतः म्हणजे तसं पहिलं नाही मी सगळं सोडून निश्चित उतरलो आता. हा, की नको मी लय पोटाच्या मागे फिरलो, ह्याच्या मागे फिरलो, त्याच्या मागे फिरलो. मोकार साहेब मी 10 वर्ष वाल घातले पोटाण्यासारखे मी. बर. आणि पहिल्याच वर्षी डाळीम लावलं, आणि ते बी 19 महिन्यात मला हारिस्टून येतो. 19 महिन्यात, बरोबर आहे, लावल्यापासून. हा, म्हणजे बघा मग इतकं. मग तुम्ही मला तुमचे युट्यूबला व्हिडिओ ऐकले, हा, आणि इतकं बरं वाटलं म्हणून माणूस देवासारखा इतका ठाम विश्वास देते. आपण भेटूनच घ्या पाहिजे 100%. मग देवाला जसं आपण देवाला भेटायला जातो पंढरपूरला, तसं आपण पुण्याला इथं भेटायला जायचं, बस बाकी काहीच करायचं नाही म्हणलं. अरे वा. आणि त्या दिवशी माझं दर्शन बी झालं सकाळ. हा, सकाळी आपण भेटलो, बरोबर आहे. हो सकाळी. हा, मला इतकं म्हणजे भारी वाटलं ना, हा, की विषयच नाही म्हणून. जी मग आलो, जे माझा कॉन्फिडन्स वाढला परत, हा, की म्हणलं नाही काही हो म्हणलं. मी सकाळी आता म्हणलं आता माझं मन काय म्हणलं, आता मला खायचा. हा, आणि मी तुम्हाला फोन केला पहिला. नाही, बरं झालं सकाळी. हा, आपलं माल बारात निघणार, जो 7-8 टन माल निघत. अरे वा, छान. हा, मग त्यामुळे आता तुम्हाला बघा, जून मध्ये दिलेले शब्द, जुलैमध्ये दिलेले शब्द, ऑगस्ट मध्ये काय होणार आहे, आणि त्या 100% खरे झाले. हा, यापरी यायचे बघा मागायला. हा, मी तुमचं लाईव्ह दाखवतो बघा. हे बघा, मला देवासारखा माणूस भेटलाय, तुम्हाला मला देऊ शकत नाही. आणि तुमच्या लगेच रोजचे निलाव यायचे ना, त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवायचं सरासरीचे. बरोबर आहे. हे बघा सरासरी अशी, माझा असा ग्राम माल आहे, तुम्ही ठरवा कसा माल घेता. यापरी डेअरिंग लाईव्ह नव्हता. ते म्हणायचे आम्हाला किती साहेबांनी नको करून सोडे, मालच बेठा नाही. यापरी म्हणायचे लाईव्ह. नाही म्हणलं काय नको केलं, म्हणलं आमचं विठ्ठल आहे म्हणलं, ते शेतकऱ्याचं विठ्ठल आहे म्हणलं खरा लाईव्ह. विठ्ठल नाही दुसरं, विठ्ठलाच रुपये म्हणलं डायरेक्ट म्हणलं. ती तुम्ही तर मला आम्हाला लुटलं म्हणलं आतापर्यंत रावणासारखं, म्हणलं काय ठेवलं नाही म्हणलं. पण विठ्ठल रुपये विठ्ठल भेटलाय, तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही म्हणलं. आम्हाला विठ्ठल आहे तो, पण आम्ही टेन्शन घेतलं म्हणलं. बरोबर. या परिचयात पडले. पण नाही, एक लक्षात, एक विश्वास आहे, आणि सगळा जो अभ्यास करून आपण जो शब्द देतोय, तुम्हाला पाठीमागं मी सांगितलं होतं की लवकरच 250 रेट दिसेल, आणि 211चा जेव्हा रेट पाहिला, मी त्या शेतकऱ्याचा सन्मान करायला गेलो, व्यापाऱ्याचा सन्मान केला जागेवरती जाऊन, आणि लवकरच सांगितलं तुम्हाला 250 पर्यंत रेट तुम्हाला पाहायला भेटणार. तुमचे अमृतसारखे शब्द जे होते ते खरे ठरत गेले. एखादा देव कसा एखादा असं होणार आहे म्हणलं, तसंच होतंय. काहीच बदल व्हाय नाही. 100% बदल काहीच व्हाय नाही. जी बोलताय ती 100%. मग तुम्ही तुमच्या ती आणि साक्षात्कार झाला सर झाले. माऊली कसे बोलायचे शब्द की तसं खरं व्हायचं, सेम तुमचे शब्द म्हणजे काहीच चुकीच नाही, म्हणजे सगळं खरं होतंय. खरं म्हणजे आपल्याला पुढचं चित्र दिसतं ना, गेल्या 20-25 वर्ष आपण ह्याच्यात काम करतोय, आणि आता हे काही जादूची कांडी नाही की कुठून माल वाढणार आहे.
आज फक्त पुढचा सफरचंद कधी चालू होणार आहे? आता सफरचंद सुद्धा 150 रुपये किलोने होलसेल विकलाय. हो. आज आमच्या कंपनीचं जम्मूमध्ये पण हे चालू झालंय आडत सफरचंदाची. तर तिथं 150 रुपये किलो काल सफरचंद विकलाय. मला सांगा 150 रुपये किलो म्हणजे खाणारापर्यंत तो 250-300 रुपये असणार आहे. 100% सर. 100%. हा, त्याच्यामुळं डाळिंबाला दुसरा कुठलाच टसल नाही. आंबा ही टसल असते, पण आंबा सुद्धा संपल्यानंतर दुसरा पर्यायच नाही. दुसरी फळं हा देश लेवलवर कुठलीच जात नाही. नाही कुठलीच नाही. हा, त्यामुळं डाळिंब हा विषय आपल्यासाठी खूप आत्ताचा एकतर म्हणजे उकळत्या तेलातनं पैसे काढल्यासारखा आहे. कारण टँकरनी पाणी दिलेत लोकांनी, टँकरनी दिले ना. खरंच नक्की झालंच म्हणा. हा, पाण्याची परिस्थिती अवघड होती. त्यानंतर 40% तेल झालेला आहे. हो. नाही 100%. आणि त्यानंतर महिनाभर 50 दिवस सूर्यदर्शन झालेलं नाहीत काही काही भागामध्ये. एवढा पावसाने थैमान घातला आणि त्यातून आलेली लाल पुरळ. साहेब मग आम्ही जे डॉक्टर होते ना बागेला, ते म्हणायचे माल काढा. म्हणलं साहेब नाही होणार, माल निघणार नाही, मला काहीच नाही. म्हणलं थोडाफार डांबऱ्या येईन कोटीत, म्हणलं येऊन द्या, काही फरक पडत नाही. पण आम्हाला असा ठाम विश्वास बसलाय की शेट्टी सांगितले मार्केट वाढणार आहे, वाढतंय मार्केट म्हणून, बघू रिक्षा घेऊ. म्हणलं काय होईल ते बघू म्हणलं. आणि सक्सेस होतो आम्ही तुमच्या शब्दामुळे. नाही तर मागे चौऱ्याने माल देऊन आम्ही वाटरू करून घेतला असतं सगळं. काल 235 रुपयाचं ऍव्हरेज पडलं. तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही काल 235. मी एक दिवस व्हिडिओ चुकीत नाही, एक दिवस व्हिडिओ चुकत नाही, कसला चुकत नाही. कुठला तुमचा व्हिडिओ बघतो पाहिला मी. बाकी काहीच बघत नाही. पहिलं केटी साहेबांचा व्हिडिओ कधी पडतोय आणि सगळा 20-25 मिनिटं व्हिडिओ ऐकतो आणि नंतर बाकीच काहीच बघतो परत 3-4 बाकीची. बरोबर आहे. म्हणजे इतका आत्मविश्वास वाढत चालला सगळा. काही नाही, फक्त मी कधी आणू मला तुम्ही त्या दिवशी असतात. पण माझा शब्द मला माझी तुमच्या आवाजात दम आहे. बाकी काहीच नाही. आवाजात दम असा आहे की दुसरा वाहनाचा आवाज येतो. हो ना, मी स्वतः लाईव्ह पाहिलंय, युट्यूबला पाहतोय. बोलण्याची ट्रॅक्टर ती विषय नाही. मी म्हणजे तुमचा लय फॅन झालोय. निस्वार्थी माणसं असेल ना तर आवाजात दम निघतो. आपल्याला स्वार्थ साधायचा नाही. त्यामुळे काय करायचे ते आपल्या माणसासाठी करायचे. आवाजात दम आहे खरंच. असा दम कायम राहायला पाहिजे. नक्कीच राहणार. जोपर्यंत तुमची माझ्या पाठीमागे अशी एक आशीर्वाद रूपी ताकद आहे शेतकरी बांधवांची, तोपर्यंत मला कुठलीच अडचण येणार नाही. विषय नाही साहेब. कारण आमचं विठ्ठलच म्हणायचं डायरेक्ट, काहीच नाही दुसरं. आज मी बारावर गेलो की एक डाळिंब बागायतदार माझ्याबद्दल एक चांगले एवढे शब्द फोनवर आपण सतत म्हणजे युट्यूब चॅनल बरोबर असताना फोनवर संपर्क साधून बोलतोय. खूप मला आनंद वाटला. आणि असाच माझ्या शेतकरी बांधवांचे असे पैसे घडत गेले पाहिजे. व्यापारी मोठा होतो, शेतकरी छोटा होत चाललाय. मी म्हणजे आता माझ्या बोलायला शब्द ना तुम्हाला नेमकं कोणत्या बोलावं म्हणजे असं विषय होतो. नेमकं काय बोलावं नेमकं, आणि आपला डाळिंबातला अनुभव नाही अजिबात. नेमकं काय बोलावं तरी मी लय म्हणजे जसं आठवण तसं बोललो तुम्हाला. मी जे माझ्या मनातून उच्चारायचे तेच बोललोय मी. हे हृदयातले शब्द आहेत, हे काही शब्द नाहीत. काहीच नाही. फक्त मी तुमचा फोन होता, मला असं वाटायचं खेडे साहेब का फोन घ्या आपला, काय नेमकं कशामुळे फोन घेत नसते ना असं. नाही, माझी फोन मला ट्राय झालेला दिसतोय, मग नंतर मी घेतला हा फोन. तेच ना. मग तुम्ही मग गुरुवारी मला आणू का? हो, मला फक्त मंगळवारी एक आठवणीने फोन करा. नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल तेवढं. तुमची मानसिकता ठेवलेली आहे, काही अडचण नाही. माणसं म्हणजे मी तुमचे रोज व्हिडिओ बघतो. मी तुमचा ज्या दिवशी आवाज असो ना त्या दिवशी तुम्ही निलाव स्वतः करता, तीच मी पूर्ण निलाव बघतो शेवटपर्यंत. तुमचा ज्या दिवशी लाईव्ह तुम्ही असं निलावाला तसं एक मिनिट चुकून देत नाही. अख्खा व्हिडिओ बघतो मी. कारण आवाज दम आहे. मंगळवारी मला मंगळवारी आठवणीने फोन करा. 100% फोन करणार. पण तुम्हाला टायमिंग किती होता फोन करू त्या टायमाला फोन करणार. कधीही करून ठेवा, मला काही अडचण नाही. चालतं. ओके. हो.